पोलीस भरती एमपीएससी व विविध स्पर्धा परीक्षा देत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण पाहणार आहोत 15 जुलै 2026 चे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न, ते सुद्धा अतिशय कमी वेळात. प्रश्न क्रमांक पहिला, ब्रिक्स एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची बैठक अलीकडेच कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 2, जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 15 जुलैला साजरा करण्यात आला. प्रश्न 3, मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी टॉवर ऑफ जस्टिसचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे गुरुग्राम इथे. प्रश्न 4 पाहूया. ऑपरेशन हार्डबॉल ही कोणत्या देशाच्या नेतृत्वाखालील एक व्यापक आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी मोहीम आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाची. प्रश्न 5, कोणत्या राज्य सरकारने आपल्या महिला समृद्धी योजनेचे नाव बदलले आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली राज्य सरकारने. प्रश्न 6, जागतिक AI शिखर परिषद 2027 चे आयोजन कोणता देश करेल? तर तो स्वित्झर्लंड हा देश करेल. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या दूरसंचार कंपनीने भारतात व्यावसायिक वापरासाठी सॅटेलाइट फोन सादर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे BSNL ने. प्रश्न 8, 19वा गव्हर्नर तायक्वांदो कप 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. प्रश्न 9 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री हेली पर्यटन आणि हवाई पर्यटन सेवा योजना 2026 सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने. बिहार राज्याची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी व राज्यपाल आहेत सय्यद अता हसनैन हे. प्रश्न 10, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे पहिले स्थान. प्रश्न 11 पाहूया. भारताचा सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम भारत टेक्स 2026 कुठे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 12, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने GSI थोरियमचे साठे कुठे शोधले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 13, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 13 दिवसीय शौर्य विजय यात्रा सुरू केली. त्यांनी तिची सुरुवात कुठून केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथून. प्रश्न 14 पाहूया. टपाल विभाग आणि ट्राय यांनी अंदाजे किती गावांचा समावेश असलेले भारतातील सर्वात मोठे गाव पातळीवरील दूरसंचार नेटवर्क कामगिरी सर्वेक्षण करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे 5.68 लाख गाव. प्रश्न 15, लडाखने अलीकडेच कोणत्या देशाला उच्च दर्जाच्या जर्दाळूंची निर्यात सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे UAE देशाला. प्रश्न 16 पाहूया. दिल्लीतील नवनियुक्त जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालयाला कोणत्या प्रसिद्ध भारतीय व्यक्तिमत्वाचे नाव देण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे जयप्रकाश नारायण हे. प्रश्न 17, जाहीर झालेल्या ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये भारतीय हवाई दलाने कितवे स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे 3रे स्थान. प्रश्न 18 पाहूया. लिएंडर पेस यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या संघटनेने नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आशियाई टेनिस महासंघाने. प्रश्न 19, भारतीय भालाफेकपटू आनंद सिंग याने आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 80.57 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 20 पाहूया. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वाधिक कार्यकाळ असलेले कितवे मुख्यमंत्री बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 3रे मुख्यमंत्री. प्रश्न 21 तुमच्यासाठी. फलोत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार मिळाला? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.